सो गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आता आम्ही लांजातून जातोय. 6:30 वाजलेत अँड आज 26 जानेवारी आहे. सो मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणातलं मला ते व्हिडिओसुद्धा या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन. सो आता लगेच आमचा कार्यक्रम सुरू होणार आहे. 7 वाजता काहीतरी कार्यक्रम आहे. सो आता आपण भेटूया त्या स्पॉट. चला. आता थोडं नाश्त्यासाठी थांबलो आहे. आणि 5 किलोमीटरवरती आहे ते स्पॉट. सो चहा नाश्ता वगैरे करून घेतो. आता त्यांनी कार्यक्रम वगैरे तयारी करायला आहेत. आता थोडीशी भूक लागली कारण की याच्यानंतरला तिथं भेटते की नाही गॅरंटी नाही. त्याच्यामुळं चहा आणि नाश्ता इथं आम्ही या हॉटेलमध्ये करतो आहे. आता इथं नाश्ता आणि चहा वगैरे करून घेतो. आपण भेटूया त्या कार्यक्रमात. चला. सो मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे आता. ॲक्च्युली हा दुसरा प्रोग्राम आहे. दुसरा कार्यक्रम आम्ही कंप्लीट केला आहे. आता पहिला कार्यक्रमचा तुम्हाला अपडेट देऊ शकलो नाही. इमिडिएटली झालं ते. झेंडा वंदन वगैरे लवकर होतं त्यामुळे इमिडिएटली आम्ही कार्यक्रम केला आणि दुसरा कार्यक्रमसुद्धा केला आहे. आता तिसरा कार्यक्रम करण्यासाठी आम्ही जाणार आहे. सो नेताव चेंडू जसजसे नेताव चेंडू येतात तस तसा या मॅच मध्ये शिरकाव केला जातोय. रिया श्रीवंच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. मित्रांनो आमचा तिसरा कार्यक्रम त्या आम्हाला कार्यक्रम झाला आता. सो आजच्या दिवसाचा कार्यक्रम मे बी आता संपला असं वाटायला कारण की आज प्रजासत्ताक दिन आहे त्यामुळं लोक जास्त नाही आहेत. जिथं जिथं लोक दिसालेत आम्हाला तसं आम्हाला कार्यक्रम घ्यावा लागला आहे. सो आता हा तिसरा कार्यक्रम झाला. आता मे बी मित्रांनो आम्ही गावात आलो आहे. कुठलं गाव रे? उंबारवाडीमध्ये आलो आहे. इथं कालती काय आहे? सो नदी आहे म्हणतात मुलं. नदी कुठली आहे काय मला माहित नाही पण काय वॉक करते नदी आहे मित्रांनो. बैल मारतो म्हणते मला. सो अशा गावामध्ये एक अशी ठिकाण असतात जे आपल्याला त्या साईडला भेटणार नाही. सो हे कोकणामध्येच भेटतं रत्नागिरीमध्ये. सो आम्ही आलेलो आहे. सो ही आहे वस्ती. हे बैल काय मला सोडत नाही वाटतंय. बैल गेलेला आहे. सो आता आम्ही कार्यक्रमासाठी एका गावात आलो आहे. 4था कार्यक्रम आहे आमचा. 4था कार्यक्रम सुरू होणार
संपल्यावर तुम्हाला अपडेट करतो. चला नदीचं एक स्पॉट. सो मी आता तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो जागा. सो असं आम्ही जाणार आहे. सो ही आहे नदी. आता इतकंच आहे की ही नदी कोणती आहे मला माहीत नाही, पण स्पॉट अँड हे जे निसर्ग आहे हिची जी मजा आहे ना ती आपल्याला शहरामध्ये भेटत नाही मित्रांनो. सो इथं पूर्ण पाणी असते मित्रांनो, पूर्ण पाणी. या मुलांनीच मला हे स्पॉट दाखवलं आहे. पाहू शकता खूपच छान. आणि इथं गावाकडच्या लोकांनी काही आपल्या सोयीसाठी इथं आपापले गोष्टी बांधलेल्या आहेत, ज्यांचा रोजचा त्यांनी वापर करतात ह्या पाण्याचा. सो हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही. पूल आहे जे इथल्या गावाकडतील लोकांनी बांधलेला आहे. भीती वाटायला लागले जायला, कारण की एकच माणूस जाऊ शकतो ह्याच्यावरून. बघा आता अनेक पूल आहे, तुम्हाला दाखवतो चला. सो एक पूल आहे जे गावकऱ्यांनी बांधलेला आहे. सो पाण्याचा झरा आहे. सो ज्यावेळेला पाऊस पडतो सो हे सगळं पाण्याने भरलेलं असतं मित्रांनो. सगळी वरची वस्ती आहे. वस्तीच्या बाजूलाच हे निसर्ग आहे, हे पाण्याचं झरा वगैरे आहे. थोडंसं पुढचं तुम्हाला दाखवतो. बाप रे. मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही निसर्ग. इथं गार्डनप्रमाणे काहीतरी हे नाही केलेत, म्हणजे इथं केळीची बाग वगैरे आहे आणि नारळ सुपाऱ्यांची बागा इथं आहेत. खूप खूप छान आहे मित्रांनो. कधीतरी प्लीज रत्नागिरीला येऊन जावा, इथला निसर्ग बघा. मी निसर्ग अनुभवला आहे मित्रांनो, खूप छान वाटतं इथं. असेच काही तुम्हाला स्पॉट्स मी दाखवत राहीन माझ्या ब्लॉगमध्ये पुढच्या काही दिवसामध्ये. चला तर आपण जाऊया आपल्या. सो मित्रांनो आता आम्ही थोडं जेवणासाठी थांबलो आहे आणि आजचे कार्यक्रम होते 4 होते. 4 संपलेले आहेत. लवकर संपला आज. दुपारीच 1 वाजतापर्यंत आम्ही कार्यक्रम संपवले आजचे. आज 26 जानेवारी जसं मी तुम्हाला सांगितलं. सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.